आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। आज महेश प्रतिष्ठानच्या वतीनं स्वर्गीय महेश गाडे यांच्या जन्मदिनानिमित्त आज आपण ह्या ठिकाणी लवजी सभागृहामध्ये रक्तदान शिबिर करत आहोत। दरवर्षी हा उपक्रम महेश प्रतिष्ठानतर्फे घेतात, त्याबद्दल सर्वप्रथम महेश प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांचं मी अभिनंदन करतो। आणि आज रक्ताचा तुटवडा आहे आणि रक्तदानाची खूप गरज आहे। रक्तदान हे जीवनदान, एखाद्या व्यक्तीचा त्यामुळे जीव वाचू शकतो। आणि आज रक्ताची गरज अनेक रुग्णांना आहे। ऍक्सिडेंट मध्ये पडते, गरोदर मातांमध्ये पडते, थॅलेसेमियाच्या रुग्णांमध्ये पडते आणि अचानक ज्यांच्या शरीरामध्ये काही रक्त कमी झालं काही कारणानं त्या आजारामुळे त्यांच्यामध्येही पडते। त्यामुळं अजूनही इथून पुढं असंच महेश प्रतिष्ठानतर्फे असंच कार्य घडत जावं याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। रक्तदानाच्या संदर्भामध्ये बरेच काही अश्रद्धा अंधश्रद्धा पण काही ग्रामीण भागात काही शहरी भागात आपल्याला आजही पाहायला मिळतात। काही लोकांचं असं म्हणणं आहे की शहरामध्ये असं काय असतं की डॉक्टर रक्तदानामुळं कोणतीही कमजोरी येत नाही आणि रक्तदानामुळं आपल्या शरीराचा उलट दर 3 महिन्याला ज्या पेशी रक्तातल्या आपण आता डोनेट करतो, आरबीसी असतात, हिमोग्लोबिन त्याच्यामुळे वाढतं, तर त्या पेशींचं आयुष्य 3 महिन्याचं असते। 3 महिन्यानंतर त्या पेशी मृत पावतात आणि त्यांना फिल्टर करण्याची जी प्रक्रिया आहे ती किडनीवर येते। तर उलट रक्तदात्यांनी जर रक्तदान केलं तर 3 महिन्यापर्यंत त्यांच्या किडनीवरचा लोड कमी होतो आणि उलट कमजोरी येण्यापेक्षा त्यांच्या शरीराची ताकद वाढते आणि रक्त दिल्यानंतर रक्त चांगल्या पद्धतीने शरीरात तयार होतात। सर्व मित्र परिवाराने आपले चांगला चळवळीतला कार्यक्रम याबद्दल काय वाटतं? स्वप्नाला मदत व्हावी त्या आजच्या काळामध्ये जे काही एखादी पुण्यतिथी, जयंती किंवा वाढदिवस याच्यामध्ये जे काही आज चुकीच्या दिशेनं तरुण वर्ग चाललेला आहे, रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी डीजे लावून वाढदिवस साजरे करणं, त्याच्यामधून पोल्युशन वाढवणं किंवा रस्त्यांवर लोकांना त्रास होईल अशा पद्धतीनं वागणं, ह्या ऐवजी महेश प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचं खरंच पुनश्च एकदा अभिनंदन की त्यांनी आज रुग्णांना आणि समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे आणि रक्तदानातून अनेक जीवांना त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीचा उपक्रम केल्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो। आजच्या या कार्यक्रमानिमित्त मुकेश गाडे आपले सहकारी मित्र जे एवढ्या वर्षापासून आपल्या समाजामध्ये आणि सर्वांसोबत काम करतात, मुकेश गाडे यांचे भाऊ मागच्या वर्षी एक दुःखद प्रसंगामुळे त्यांचं निधन झालं होतं, पण त्यांना जिवंत ठेवण्यासाठी त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी एवढा मोठा छान उपक्रम त्यांनी राबवला। रक्तदान शिबिर हे आयोजित केला की आपल्या समाजामध्ये जागरूकता एक चांगली पद्धतीने पसरली आहे। इथे समाज वेगळ्या पद्धतीने न बघता आपण सर्वांनी मिळून रक्तदान केलं आणि सर्वांना हे चांगलं वाटलं की एवढं आपण राजकीय सामाजिक जीवनात आवडतात, परंतु आज सुद्धा लोकांना जेव्हा रक्ताची गरज पडली तेव्हा लोक दावा करतात, परंतु रक्तदान करायला देतात। काय सांगाल या निमित्ताने अशा किती गरज आहे रक्तदानाचा तुटवडा खूप जाणवतोय, आज आपल्या परभणीमध्ये पण जाणवतोय, पण रक्तदान शिबिर घेणं आपल्याला गरजेचं आहे। प्रत्येक कार्यकर्त्याने घेणं, पुढाकार घेणं पण गरजेचं आहे आणि रक्तदान करणं प्रत्येक नागरिकाला गरजेचंच आहे। असं आपल्याला भीती बाळगणं गरजेची नाहीये की रक्तदान केल्यामुळे आपल्या शरीरातलं रक्त कमी होतो, असं अजिबात नाहीये। उलट हे रक्त आपलं वाढीनं प्रमाण वाढते। या निमित्ताने सर्व जनतेला आणि सामाजिक संघटना आणि मंडळांना काय आवाहन करावं रक्तदानाच्या बाबतीत? ह्या शिबिराला बघून आपण असं आवाहन करते मी की पुढे चालून आमचे सहकारी मित्र मुकेश गाडे यांनी जे आयोजनच केले रक्तदान शिबिराचा, असेच उपक्रम जसे रक्तदान शिबिर आहेत, अन्नदान वाटप आहे, यांच्या दरवर्षीच्या उपक्रमाला आम्ही हाजरी मारतो। दरवर्षी यांचे उपक्रम खूप छान पद्धतीने राबवतात। अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्त असू द्या, 18 जुलैचा उपक्रम असू द्या, पुस्तक वाटप आहे, मुलांना शैक्षणिक साहित्य आहे, असे छान उपक्रम राबवून ते त्यांच्या विचारांना जिवंत ठेवतात। आणि मी पण समाजाला हेच आवाहन करते, आपल्या समाजात तटापट न करता आपण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेऊन चालणारे लोक आहोत। आपण आपल्याला भाऊ बहीण समजून आपण सर्व एकत्र येणं गरजेचं आहे। त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आज डॉक्टर साहेब या ठिकाणी कटिंग साहेब आले आणि त्यांनी आज रक्तदानाचा कार्यक्रमाचा उत्कृष्ट सहभाग देऊन लवजी नगर येथील महेश गाडे यांच्या कार्यकर्त्याला प्रोत्साहन दिलं। या ठिकाणचे नगरसेवक
आदरणीय अजय वाघमारे यांच्या बरोबर आहेत आणि सर्व लवजीनगरचे सर्व तरुण कार्यकर्ते आहेत। यांनी एक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवला आणि अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त असाच उपक्रम महेश गाडे यांच्या नावाने करावा असं मी त्यांना शुभेच्छा देतो। आदरणीय डॉक्टर साहेब हे वेळोवेळी आम्हाला समाजाला मदत करतात, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आदरणीय बापूराव वाघमारे यांना या प्रसंगामध्ये मी आठवण करतो। आपण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नेते आहात, काय वाटतं की नेहमी आरोप केला जातो की तरुणांवर याची जी तरुण आहे ती दुसरीकडे भरकटत आली, पण लवजीनगरच्या तरुणांनी म्हणजे चांगला मेसेज दिला आहे, रक्तदानासारखा उपक्रम घ्या। काय वाटतं आपल्या तरुणांना? हे लवजीनगरचे तरुण जे आहेत की सध्या चालू परिस्थितीमध्ये फुले आंबेडकरांचा विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या चांगल्या वाटचालीकडे डॉक्टर साहेबांचं नेतृत्व स्वीकारल्यामुळं या ठिकाणी लवजीनगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला झुकून जात आहेत आणि चांगला संदेश रक्तदान शिबिरामधून एक समाजाला वेगळा संदेश देत आहेत आणि तो संदेश फुले आंबेडकरांना अभिप्रेत असणारा हा मातंग समाज एका चांगल्या दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात। म्हणून अशा तरुण विद्यार्थ्यांना तरुण मुलांना मी प्रेरणा असेच डॉक्टर साहेबांच्या विचाराला मी परावून गेल्यामुळं त्यांना शुभेच्छा देतो। आदरणीय अजय वाघमारे यांना विनंती करतो 2 शब्द बोला। महेश गाडे यांच्या जन्मदिनानिमित्त जो कार्यक्रम राबवला, सर्वप्रथम मी सर्व त्या कार्यकर्त्याचे व युवा मुलांचे अभिनंदन करतो आणि असेच कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी महेश गाडे यांच्या स्मरणात सर्व आयोजकांनी आयोजित करावे आणि त्यांच्या सर्व टीमला मी शुभेच्छा देतो। तुमच्या वडिलांचा सामाजिक राजकीय वारसा मोठा आहे, इकडे आपण बघतो तरुणांमध्ये दुरी निर्माण होत आहे। आज तरुणांना खरी गरज आहे की फुले साहेब आंबेडकरांना भाऊंच्या विचाराची आणि असे उपक्रम घेण्याचे काय सांगता की आपण ही चळवळीत काम करता? मी तुला एवढं सांगेन की कुणाच्या भूलतापाला बळी न जाता आपल्याला फुले शाहू आंबेडकर यांचे विचार घेऊन आपल्याला आक्रमण करायचे आहे। म्हणून कोणते राजकीय पक्ष असतील काय असतील त्यांच्या भूलतापाला बळी न पडता एका ठिकाणी एका समाजाला कसं राहता येईल याची जास्तीत जास्त म्हणजे मुलांनी आकार ठेवला।